महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील 62 जागांवरती चर्चा होणार आहे। एनडीटीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या जागेची चर्चा पूर्ण झालेली नाहीये। काही जागांवरचे मतभेद हे वरिष्ठ पातळीवरती मिटवले जाणार आहेत। त्यामुळे अजून विदर्भातील 62 जागांवरती चर्चा बाकी आहे आणि मुंबईच्या जागेची ही चर्चा अजून बाकी आहे असं समजतंय। आणि त्यामुळे या संदर्भात आता महत्त्वाची चर्चा आणि बैठक ही पार पडेल। एकूण 90 जागांचा तिढा कायम आहे आणि हा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न असेल, कारण घटस्थापनेचा किंवा नवरात्रातला एखादा मुहूर्त साधत आपली जी यादी आहे ती जाहीर करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षीयांचा पाहायला मिळतोय आणि त्यासाठीच आजही महत्त्वाची बैठक आहे। अधिक माहिती घेऊयात रौनक कुकडे यांच्याकडनं। रौनक, काय अधिक माहिती? असं तू सांगितलं की महाविकास आघाडीची जी बैठक आज मुंबईमध्ये पक्षाची माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार विदर्भाच्या 62 जागेसंदर्भात आज बैठकीत चर्चा होणार आहे। तिन्ही पक्षातले महत्वाचे नेते बैठकीमध्ये असतील। याच्या आधी या बैठका झालेल्या त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। मुंबई प्रयत्न केला की मुंबईच्या 36 जागांसंदर्भात जास्तीत जास्त जागा कोणाला मिळत आहेत आणि सगळ्या त्यानुसार जवळपास 5 ते 6 अशा जागा आहेत ज्यावर अजूनही एकमत तिन्ही पक्षांमध्ये त्या 6 जागा सध्या बाजूला सोडत पुढच्या जागांवर चर्चा करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला। कारण या 6 जागांसंदर्भातला जो निर्णय आहे तो उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी हे बसून घेतील अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाली। नक्कीच, तुर्तास धन्यवाद रौनक या संपूर्ण माहितीसाठी।